तर अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या सोहळ्यासाठी मंदिरासह रस्तेही सजलेत. रस्त्यावर फुलांचा साज चढवण्यात आलाय. याचा आढावा घेतलाय वैभव परब यानं. लखनौ नंतर आल्यानंतर ज्या भागातून अयोध्या नगरीला सुरुवात होते त्या अयोध्या नगरीच्या डिवायडरवर आपल्याला फुलांची आरास पाहायला मिळते. गोंड्यांच्या माळांनी ही संपूर्ण अयोध्या नगरी आहे ती सजवण्यात आलेली आहे. झाडं जरी पाहिली तरी झाडांना देखील फुलांच्या आरसने सजवण्यात आलेलं आहे. आणि ही आरास फुलांची ही फक्त काही किलोमीटरपर्यंत नाही आहे, तर ही जवळपास अयोध्या नगरीला जिकडे जिकडे हे डिवायडर्स आहेत त्या ठिकाणी ही फुलांची गोंड्यांच्या फुलांची आरास आहे त्याने हे सजवण्यात आलेलं आहे. प्रभू रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे आणि यासाठी सगळे रामभक्त आहेत ते हळूहळू अयोध्या नगरीत दाखल होऊ लागलेले आहेत. एकंदरीतच असं वातावरण आहे की जणू काही दिवाळीच आहे आणि या दिवाळीच्या निमित्तानं सर्व रामभक्तांनी आपापली अयोध्या नगरी आपापलं घर आहे ते अशा फुलांच्या सजावटीने सजवलेलं आहे आणि त्याचंच एक प्रतीक आपल्याला इकडे पाहायला मिळतं आहे. फुलांची आरास ही जवळपास संपूर्ण लांबच्या लांब जर आपण नजर टाकली तर ही फुलांनी हा संपूर्ण डिवायडर आहे तो सजवण्यात आलेला आहे. त्यामुळे एक वेगळं रूप, एक वेगळा साज, एक वेगळं चैतन्याचं वातावरण अयोध्या नगरीमध्ये आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं. याचंच हे एक उत्तम उदाहरण आहे. कॅमेरा पर्सन रुपेश शेलारसह वैभव परब, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.